मनोज जरांगे पाटील यांचं उद्या आमरण उपोषण सुरू होणार आहे आणि या उपोषण सुरू होण्याआधीच राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून गेलं आहे. नेमकं या चर्चेत झालं काय या संदर्भात बोलण्यासाठी जरांगे पाटील आपल्यासोबत आहे. दादा, काय झालं नेमकं चर्चेत? त्यांनी सांगितलं आम्ही मुख्यमंत्र्यांशी, उपमुख्यमंत्र्यांशी, सचिवांशी, आयुक्तांशी चर्चा करून पुन्हा तुमच्याकडे येतो आहे. सविस्तर सगळं आम्हालाही ते योग्य वाटलं. खोटं त्यांनी समाजाला आश्वासन देण्यापेक्षा, समाजाला पुन्हा पुन्हा फसवण्यापेक्षा काहीतरी परिपक्व असं त्यांनी पारदर्शक काम करावं आणि ते खरंच सकारात्मक वाटलं आम्हाला. की विचारून येत नसता फसवायचं असतं पुन्हा म्हणले असते 4 दिवस थांबा आणि 2 दिवस थांबा. अधिकृत काय सूचना द्या. अधिकृत हैदराबाद ते गॅजेट दिलं आहे, त्या गॅजेट प्रमाणपत्र 1 महिन्याच्या आत वाटप करा, 15 दिवसाच्या आत वाटप करा. हे बघा अधिकृत सूचना दिल्यात. जर नाही वाटप केलं तर त्यांना निलंबित करण्यात येईल. कडक सूचना दिल्यात अधिकाऱ्यांना. ते प्रशासन ठरावचं पत्र लेखी आम्हाला पत्र देऊन उपयोग नाही. ते पत्र प्रत्येक ऑफिसला जाणं गरजेचं आहे. त्यांच्या ह्या सूचना पाहिजेत. 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे प्रमाणपत्र द्या. प्रमाणपत्र नाही दिले तर कडक कारवाई होणार. ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडिटी द्या. त्या कडक सूचना पाहिजेत. म्हणजे आमचे लोक काय करतात, या सूचना घेऊन अधिकाऱ्यांकडे जाऊ शकतात. या सूचना दिल्या तुम्हाला, कसं काय करत नाहीत तुम्ही? असं नाही चालणार ना. तुम्ही 17 संस्थांचं गॅजेटियर JR मंगळवारी काढतो, सोमवारी काढतो. या संदर्भात केसीच्या संदर्भातल्या सूचना दिल्यात, प्रक्रिया सुरू केली. इतक्या दिवसाच्या आत हे संपवतो आम्ही विषय. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय, सारथीचा, महामंडळाचा, अनेक विषय आहेत. EWच्या पोरांचे विषय आहेत, MPSCच्या पोरांचे विषय आहेत, ACBCच्या पोरांचे विषय आहेत. अनेक विषय आहेत. मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याच्या संदर्भातला विषय. सगळे विषय जेवढे सांगितलेत त्या संदर्भातले सगळे सांगितले. तर मला सांगतो त्यांना आपला नकाशा वगळण्यात आला आहे. त्या संदर्भात राज्यानं केंद्राला सांगून तोही मराठा साम्राज्याचा नकाशाचा विषय, असे सगळे विषयावरती आपण त्यांना सांगितलं आहे. आता ते कशी प्रक्रिया करतात आता ते बघूयात. उद्या आंदोलन सुरू होणार आहे. आंदोलन जरी सुरू झालं तरी काय आम्ही थोडं दरवाजे बंद केले, तुम्ही आता यायचं नाही इकडं. ती उद्या येतील, सविस्तर समाजाचं म्हणणं ऐकून घेतील, समाजालाही सांगतील. आंदोलन सुरू झालं म्हणजे थोडीच बॉम्ब फेकाफेकी एकामेकाच्या अंगावर. त्यांनाही कळतं आहे समाजाच्या हिताचं आहे, याच्यात काही राजकारण नाही आहे. तुमच्या नोंदीविषयी काहीतरी आक्षेप होता. काय नेमका आक्षेप होता नोंदीविषयी? जे 58 लाख नोंदी सापडल्या त्याविषयी आक्षेप होता. त्यांनी काही चुकीची माहिती दिली का आणि तुम्ही काही आक्षेप घेतला का? अधिकारीच त्यांना चुकीची माहिती देतात. त्यांच्या लक्षात आलं असं सरकारच्या आणि मराठ्यांच्यामध्ये भांडणं अधिकारीच लावतात. आणि आम्ही ते निदर्शनास आणून दिले. कित्येक तरी अधिकारी अर्ज करून सुद्धा प्रमाणपत्र देत नाहीत. प्रमाणपत्र दिलेत त्यांना व्हॅलिडिटी देत नाहीत. हे आम्ही फोनवर लावून सिद्ध करून दाखवले. त्यामुळे त्यांना त्या खूप गोष्टी पटल्यात आता की अधिकारी जाणून बुजून असं करतायत म्हणून. अशा कित्येक विषय आहेत की त्यांना आम्ही सत्य समोर मांडून दिलेत. त्यामुळे त्यांच्याही लक्षात आलं असेल की आपण आता मुख्यमंत्र्याला बोलणं गरजेचं आहे, 2 उपमुख्यमंत्र्याला बोलणं गरजेचं आहे, मराठा समाजाची उपसमिती मंत्रिमंडळाची यांनाही आपण बोललं पाहिजे या विषयात. आणि सचिव, सगळे आयुक्त यांना पण सांगितलं पाहिजे आपण. म्हणून ते एका दिवशी गेले असते ना माघारी. आम्ही आंदोलनावर तो ठाम आहेत, पण त्यांच्यावर पण विश्वास ठेवला आहे. विषय असा आहे की आता तुमचं उद्या आमरण उपोषण सुरू होणार. ते आंतरवालीमध्ये कोणत्या ठिकाणी सुरू होणार आणि काय तयारी त्याची केलेली आहे तुम्ही? आता बैठका चालले, यांनी आम्हाला तयारीच नाही करून दिल्या. लाडसाहेबांवर विश्वास ठेवला, राज्यातल्या बैठका बंद केल्यात. त्याच्यामुळं ती तयारी झाली नाही. आता तयारी करायची, कुठं करायचं, काय करायचं तर याच्यात जर रात घातली त्यांनी. आणि ते आंदोलन तयारीला की नाही पण आहे. आपण काय कुठं मंडप टाकणार नाहीत, फॅनं लावणार नाहीत, कुठं चपला घालणार नाहीत, उन्हात बसणार आहेत म्हणल्यानंतर तयारी तरी काय करायची? बाजू उचलायची आणि ढेकळात नेऊन टाकायची. त्यामुळे त्यात तयारी पण नाही आहे. मराठा समाजाला काय आव्हान असेल? कारण ऊन आहे आणि या शिष्टमंडळातील काही जणांचा सुद्धा आक्षेप आहे की बाबा तुम्ही लोक बोलू नका या आंदोलनामध्ये जास्त उन्हामुळे. नाही, मी त्या तळपत्या उन्हात, रखरखत्या उन्हात खूप चटके बसणार आहेत. मी बसणार आहे. मी ते आता ऊन असं आहे की भाजून निघणार आहे माणूस. मी त्यात समाजाच्या हितासाठी बसणार आहे. सरकारला जेव्हा यायचं तेव्हा ते येतील, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून येत. पण मी बसणार आहे. मराठा समाजाला माझं आव्हान आहे की तुम्ही आंतरवलीत येऊ नका, ऊन प्रचंड आहे. आणि जर आलेच तुम्ही मला लांबून बघा, मी तुम्हाला बघल.
पण शांततेत यायचं, शांततेत जायचं आहे. कोणी उद्रेक राडा काही करायचं नाही. सगळ्यांनी शांततेत राहावं. मी मरूस तर लढणार आहे, जीवाचा रान करणार आहे. समाजाच्या लेकराबाळाचं कल्याण झाल्याशिवाय मी हटत नाही. फक्त आपण शांत राहावं सगळ्यांनी, एवढीच माझी समाजाला विनंती. शेवटचा प्रश्न आहे, सरकारला काय आव्हान असेल आता या दरम्यान? नका वेटीस धरू समाजाला. गोरगरिबांच्या लेकराचं नका वाटोळ करू. मराठा समाजावर अन्याय नका करू. आमचा हक्काच आहे. तुम्ही कित्येक जणाला तरी एका ओळीच्या जारवरती आरक्षण दिलं आहे. आमचे 200-150 वर्षापूर्वीचा सरकारी दस्तावेज नोंदीचा सापडला आहे. का आमच्या लेकरा बाळाला देऊ नये तुम्ही? तुम्ही मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करून मराठ्यांचे मनं जिंकावं. आयुष्यभर तुम्हीच तुमचं राजकारण करा, आम्हाला काय देणं घेणं नाही. पण कुणी पोलिसाच्या माध्यमातून आमच्यावर दादागिरीने हल्ला करायचा प्रयत्न करायचा नाही. हां, एवढं मात्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवायचं. अजिबात काठीसुद्धा डोचिता कामा नाही पोराला. नसता ही राज्यात मराठी आहेत बरं. हां, हे ध्यानात ठेवा. तुम्ही गोडी गुलाबीनं गोड बोलून संवाद करून मार्ग काढा. दादागिरी करताल खूप जड जाईल. तर हे होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, सरकारच्या निर्णयाची आम्ही वाट बघत आहोत. मात्र तरीही आमरण उपोषण जे उद्याचं होणार आहे ते सुरूच राहणार आहे. मात्र यदाकदाचित सरकारने दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर हे मराठे आहेत अशा प्रकारचा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तोफिकसह नितेश महाजन, जी 24 तास, अंतरवाली, सराटे.